नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एम1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या एम1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेला आहे. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की आपण दोन ट्रेड आज एक्झिक्यूट केलेले आहे. एक कॉल साईड आहे आणि एक पुट साईड आहे आणि दोन्ही पण बँक निफ्टीमध्ये आहे. तर काय आपली सायकोलॉजी होती आज लाईव्ह मार्केटमध्ये, काय सेंटिमेंटने आज आपण ट्रेड घेतले, तर डायरेक्टली मी तुम्हाला घेऊन जातो बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली आपण कुठे एक्झिक्यूट केलेला आहे ते. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली फ्लॅटच होती. जो हा रेंज होता ह्याच्यामध्येच त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल बेरिश होती, बट डायरेक्शन नव्हतं की हा डाऊन साईडली जाणार की अपसाईडली जाणार ते, कारण की डाऊन साईडने याला एक रिजेक्शन आलेलं होतं. क्लोजिंग जी होती ती वर होती. जेव्हा इथे आपली लाईव्ह स्ट्रीम सुरू होती तर मी क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणीही आज काही करणार नाही, कारण की जो सिनेरिओ आहे तो साईडवेजचा दिसतोय, कारण की एका रेंजमध्ये फसलेला आहे मार्केट आणि तेच त्यांनी फर्स्ट हाफमध्ये केलं. चांगलीच व्होलेटिलिटी पण क्रिएट केलेली आहे आणि पूर्ण वेळ साईडवेज राहिलेला आहे. एक्झॅक्टली जर इथे तुम्ही बघाल तर एक क्रिएट झालेली होती रेंज आणि एक स्विंग पण झालेला होता. मी डायरेक्टली तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की जोपर्यंत ह्याच्या वर जाणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही बाय नाही करायचं आहे आणि याच्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतंही सेल नाही करायचं आहे. ज्यानंतर ह्या कॅन्डलमध्ये चांगली व्होलेटिलिटी आली, दोन्ही साईडनी वीक आल्या आणि दोन्ही साईडचे जे एसएल आहे ते हंड झालेले होते. तर इथे आपण पूर्ण अलर्ट झालेलो होतो आणि जे पण सुरू होतं ते तुम्हाला मी लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं होतं, कारण की भरपूर जण मला म्हणत होते की एक्झॅक्टली इथे एक डब्ल्यूआरसी क्रिएट होत आहे तर डाऊन साईडनी बनू शकतो का. तर क्लॅरिटी आपली नेहमी असते की जोपर्यंत क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपण कोणताही डिसिजन घेत नाही. त्या अकॉर्डिंग आपण होल्ड करून ठेवलेलं होतं. क्लॅरिटी आल्यानंतर आपण घेणार होतो. जर खालच्या साईडनी क्लॅरिटी आली असती, क्लोजिंग खाली दिलं असतं, तर आपण डाऊन साईडने ट्रेड एक्झिक्यूट केला असता आणि वरच्या साईडनी जर आलं असतं तर आपण वरच्या साईडने घेतला असता. बट ह्यांनी जी आहे दोन्ही साईडनी वीक बनवल्या आणि जी क्लोजिंग आहे मधात दिली. ऑलरेडी कॅन्डल पण एवढी स्ट्रॉंग नव्हती, कन्फ्युजिंग होती, तर ह्याच्यामध्ये डायरेक्शन नव्हतं की हा कोणत्या साईडला जाणार. पुन्हा आपण वेट केला आणि जे स्टॉक आपल्या रडारवर येत होते त्यावर आपण शिफ्ट झालो आणि त्यामध्ये जेवढं आपल्याला मिळालं त्या अकॉर्डिंग आपण बुक केलं आहे बाकी अदर अकाउंटमध्ये. बट ह्यामध्ये जे आपलं 30 डे चॅलेंजचं ऑप्शन बाईंग मध्ये अकाउंट चालतं, ह्यामध्ये आपला जो ट्रेड आहे तो आपला जर आज लेट झालेला आहे, कारण की पूर्ण वेळ मार्केटने एका रेंजमध्ये घालवला. इथे ब्रेकडाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला, बट पीडीएल असल्यामुळे आणि रेंज कमी असल्यामुळे आपण इथे ट्रेड एक्झिट केलेलं नाही आहे. कॅन्डल जी आहे ती खूप मोठी होती, जो स्पेस होता टार्गेट बुकिंगसाठी ते आपल्याला इथे जास्त दिसत नव्हतं. त्या अकॉर्डिंग आपण इथे कोणताही ट्रेड एक्झिट नाही केला, पुन्हा वेट केला, कारण की आपल्या माइंडमध्ये आपण क्लिअर करून ठेवलेलं होतं की जोपर्यंत याच्या वर जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे आणि पूर्ण खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर तो सिनेरिओ हा कंटिन्यू केला. त्यानंतर जेव्हा इथे एक डायरेक्शन दाखवलं अपसाईडनी जाण्याचं या कॅन्डलमध्ये, पुन्हा याने रेजिस्टन्स फेस केलं. या डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग खाली आलं, एम पॅटर्न बनवून इथे जेव्हा याने स्ट्रॉंग इंगल्फिंग कॅन्डलनी क्लोजिंग दिली तर इथे डायरेक्शन जे होतं ते या लेवलपर्यंत होतं, कारण की जो हा स्पेस होता हा ओपन होता. तर त्या अकॉर्डिंग मी इथे फर्स्ट ट्रेड एक्झिट केला बँक निफ्टीचा. जशीच्या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला. इथे मी बँक निफ्टीचा पुट बाय केलेला होता. मला वाटलं की स्लो अँड स्टडीली हा खाली जाईल आणि जे टार्गेट आहे ते डन करेल आणि जर यांनी खाली क्लोजिंग दिली तर मग खालचे जे टार्गेट आहे ते ओपन होतील. त्यानंतर आपण मोठे टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. बट त्यांनी तसं न करता एकाच कॅन्डलने टच केलं, रिव्हर्स झाला आणि इथनं पुन्हा रिव्हर्स होत जो इथे लावलेला जो एसएल आहे तो या कॅन्डलमध्ये यांनी बुक केला. त्यानंतर पुन्हा राहून यांनी अपसाईडनी डायरेक्शन दाखवलेलं आहे आणि अपसाईडनी ब्रेकआउट दिलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की रेंजच्या वर आपल्याला क्लोजिंग पाहिजे, तर तेच आपण इथे ऑलरेडी एक ट्रॅप झालेलो होतो. तर मला वाटलं की हा इझिली अपसाईडने यांनी क्लोजिंग दिलेली आहे. स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी पण आहे, 70% वर याची बॉडी आहे, तर आपण अपसाईडनी टार्गेट घेऊ शकतो, कारण की जो स्पेस होता तो डायरेक्टली पीडीएच पर्यंत ओपन होता. त्या अकॉर्डिंग आपण हा ट्रेड एक्झिट केला होता. जशी त्यांनी क्लोजिंग दिली तशीच मी एंट्री एक्झिट केली आणि सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. मला फक्त माइंडमध्ये एवढं होतं की जो माझा इथे एसएल गेलेला आहे 20 पॉईंटचा तो मला इथे कव्हर करायचा आहे, एंड ऑफ द डे ग्रीन मध्ये निघायचं आहे. तेच मी केलं. भरपूर जणांनी मला स्क्रीनशॉट पण पाठवले की इथे ट्रेड एक्झिट केलेला आहे. त्या अकॉर्डिंग त्यांनी पण चांगल्या लेवलवर बुक केलेलं होतं. जेवढं पण मी क्लॅरिटी होती, जे पण माझ्या माइंडमध्ये सुरू होतं या लेवलमध्ये, हे सगळं काही तुम्हाला मी लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केलेलं होतं की कधी ट्रेड बनू शकतो आणि कोणत्या लेवलवर आपण एक्झिक्यूट करू शकतो. त्याच माइंडसेटने मी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. एंट्री घेतल्यानंतर लगेचच आणि बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल बनवत डायरेक्टली डे हाय लावला. इथे कुठेही आपल्याला स्टेलिंगचा चान्स नाही मिळाला, आपण कोणताही ट्रेड केलेला नव्हता. बट जेव्हा 3 PM झालं, 3 PM ला तुम्हाला माहिती आहे की चांगलीच व्हॉलिटिलिटी असते, तर 3 PM नंतर मी कॅन्डल टू कॅन्डल ट्रेड करायला स्टार्ट केलं, कारण की मला प्रॉफिट बुक करायचं होतं. ऑलरेडी 100 पॉईंटच्या वर आपल्याला प्रॉफिट देत होतं, तर मला ते पण सिक्युअर करायचं होतं आणि एंड ऑफ द डे आपल्याला ग्रीन मध्ये निघायचं होतं. ऑलरेडी 20 पॉईंट जे आहे ते तर लवकरच कव्हर झालेले होते, बट चांगलं पॉईंट बँक निफ्टी दाखवत होतं. त्या अकॉर्डिंग मला इथे बुक करायचं होतं. तर तेच माइंडमध्ये ठेवून मी इथे कॅन्डल टू कॅन्डल टाईट ट्रेल केलेला आहे. आणि जर तुम्ही बघाल जो एसएल इथे होता तो या 3 PM नंतर कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केला. फायनल जी ट्रेलिंग होती ती इथे आलेली होती आणि जेव्हा बँक निफ्टी या कॅन्डलमध्ये या कॅन्डलचा लो ब्रेक केला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर आपण बाहेर निघालेलो होतो. तर सिंपल सेटअप होता, प्रॉपरली M1च्या सेटअप अकॉर्डिंग होता. एक्झॅक्टली सगळे जे रूल्स आहेत
ते इथे मॅच होत होते. ब्रेकआउट पण होता, WRC पण होती, स्पेस पण ओपन होता. त्या अकॉर्डिंग पूर्ण टार्गेट आणि डन करून दिलेला आहे. आज पहिल्या ट्रेडमध्ये आपण SL बुक केला, जो की फक्त 20 पॉईंटचा होता. आणि अगेन्स्टमध्ये जेव्हा आपण ट्रेड एक्झिक्यूट केला, जो की अपोजिट ब्रेकआउट ट्रेड होता, तिथे आपण 100+ पॉईंट बुक केलेले आहे, जे की तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसले असतील. पुन्हा मी एकदा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जाईल, तिथे पण तुम्हाला एकदा क्लिअर करेल. तर इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन क्लिअर झालेलं असेल. बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर की एक्झॅक्टली आपण फर्स्ट ट्रेड कुठे घेतला आणि सेकंड ट्रेड आपण कुठे एक्झिक्यूट केला. तर इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपण किती पॉईंट ते कॅप्चर केले आणि किती पॉईंट आपल्या खिशात आलेले आहे. तर डायरेक्टली मी याला इथे डिलीट करतो आणि इथे ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे तुम्ही जर बघत असाल तर मी फर्स्ट चार्ट लावून ठेवलेला आहे, जो की आहे 51,400चा पी, जो की आपला एक्झिक्यूट झालेला होता ऑलमोस्ट या कॅन्डलमध्ये. कारण की ही कॅन्डल आणि ऑलमोस्ट ही कॅन्डल सेम आहे. याच्या क्लोजिंगवर मी सांगितलं की तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट केला होता. सेम कॅन्डलचा हाय मी SL लावलेला. इथे आपली एंट्री होती, इथे आपला SL होता. आणि शूट केलं, थोडंफार पॉईंट दाखवले. मला वाटलं जर ह्याच्या वर जर यांनी क्लोजिंग दिली तर डायरेक्टली हे जे सेलर आहे यांना स्लोली हा वर जाऊ शकतो आणि टार्गेट करू शकतो. बट एक्झॅक्टली पुन्हा इथे सेलर ऍक्टिव्ह झाले, खाली आणलं आणि इथे लावला जो SL होता तो या झोनमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर तर यांनी टोटली डाऊनसाईडनी मोमेंटम दाखवलेला आहे आणि ऑलमोस्ट डे लोच्या जवळ त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर हा पण सिंपल ट्रेड होता, क्लिअर माइंडसेटनी होता. बट SL घेतला तर आपण इथे एक्झिट झालेलो आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की अपोजिट साईडनी जर त्यांनी एंट्री दिली तर आपल्याला लगेचच घ्यायचं आहे. एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेच आपण सेकंड ट्रेड घेतला, जो की इथे होता. तर ह्या वेळेला मी पुन्हा जो आहे तो 51,400चा कॉल बाय केलेला होता. तर तो मी इथे डायरेक्टली लावून घेतो की 51,400च्या कॉलमध्ये आपण कोणत्या लेवलवर त्याला बुक केलं आणि कोणत्या लेवलवर त्याची एंट्री होती ती. तर डायरेक्टली मी इथे कॉल लावून घेतलेला आहे. जर तुम्ही बघत असाल तर एक्झॅक्टली इथे मी 51,400चा कॉल लावलेला आहे. तर इथे जी आपली एंट्री झालेली आहे ती झालेली आहे ह्या कॅन्डलमध्ये. तर ती जी कॅन्डल होती ती ही होती. इथे आपली एंट्री होती, इथे आपला SL होता. आणि ह्याने जर तुम्ही बघाल तर कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनवत याने डे हाय लावला ऑलमोस्ट या लेवलपर्यंत. जेव्हा ही कॅन्डल आली, जे की ही कॅन्डल होती, तर ह्याच्या लोवर मी SL लावलेला होता, जो की या कॅन्डलमध्ये आपला बुक झालेला आहे. त्यानंतर हा पण थोडंसं वर जाऊन क्लोज केलेला आहे. तर हा पण सिंपल टेक्स्ट बुक एंट्री होती, जे की तुम्हाला मी प्रॉपरली M1च्या सेटअपमध्ये शिकवलेली आहे. त्या अकॉर्डिंगच होती. यामध्ये पण जो स्पेस होता तो पण क्लिअर होता, प्रॉपरली आपल्याला माइंडसेटमध्ये बसत होता. त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आहे. याला जर आपण पॉईंट वाईज कॅल्क्युलेट करू तर इथे मी कॅल्क्युलेट करून घेतो. एक्झॅक्टली आपली जी एंट्री झाली आहे त्या या लेवलवर आहे. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट आपले जे खिशात होते ते होते 150 पॉईंटच्या जवळपास, 152 पॉईंटच्या जवळपास. आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर आलेला होता. 50 पॉईंट रिट्रेसमेंट दिल्यानंतर तर ऑलमोस्ट याच्या लोवर आपण क्लोज केलेला आहे. तर 100 पॉईंट आपल्या खिशात आलेला आहे. आणि तिथे जर तुम्ही बघाल, जो की 51,400चा पी आपण बाय केलेला होता, तिथे फक्त आपला 20 पॉईंट जो आहे तो आपला SL बॉय बुक केलेला आहे. आणि बाकी इथे जे आहे आपण 100 पॉईंटच्या जवळपास बुक केलेले आहे. जेवढं पण काय होतं, जो पण सिनेरियो होता तो सर्व काय आधीच तुम्हाला लाईव्ह मध्ये मी शिकवलेला होता आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण केलेला होता. जे पण लाईव्ह मध्ये होते त्यांनी भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतलेला आहे आणि चांगल्या लेवलवर प्रॉफिट बुक केलेला आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपली काय सायकोलॉजी होती, कोणत्या लेवलवर त्याला आपण एक्झिक्यूट केलं आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला एंट्री होती आणि कुठे आपण त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. इथे जर बघाल तर बँक निफ्टीचा जो फर्स्ट ट्रेड होता, जो की पुट साईडनी बाय केलेला होता डाऊन साईडनी, तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 1:55. तिथे मी बँक निफ्टीचा 51,400चा पी बाय केलेला, तो बाय झालेला होता 173 मध्ये. आणि ह्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे तो लगेचच बुक झाला 2:13 जवळपास. 51,400चा पी तो आपला बुक झालेला होता 153 मध्ये. त्यानंतर अपोजिट साईडनी आपल्याला ब्रेकआउट ट्रेड दिला, जो की बेस्ट ट्रेड होता. प्रॉपरली त्यांनी आपल्याला डायरेक्शन दाखवला आणि टार्गेट बुक करून दिलेलं. तर तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे कॉल साईडनी 2:35 जवळपास. 51,400चा कॉल तो आपला एक्झिक्यूट झाला होता 169 मध्ये. आणि ह्याचा जो ट्रेलिंग आहे जेव्हा आपण टाईट टेल केलं तो आपला बुक झालेला आहे 3:17 जवळपास. 51,400चा कॉल तो आपला बुक झालेला आहे 270 मध्ये. तर आज आपला एक SL गेलेला आहे आणि एकाच्यात आपलं प्रॉफिट बुक झालेला आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर ह्याच्यामध्ये आपले फक्त 20 पॉईंटचा SL आहे आणि आपण जेव्हा कॅप्चर केलं तर ऑलमोस्ट 100 पॉईंट आपण कॅप्चर केलेले आहे. तर डिफरन्स तुम्हाला दिसत असेल की ट्रेड कसं मॅनेज केलं जातं आणि मोठे टार्गेट कसे बुक केले जातात. मी तुम्हाला कालच एक्सप्लेन केलेलं होतं की जेवढं मार्केट जाणार तेवढंच आपल्याला प्रॉफिट खिशात येणार. आपण जबरदस्ती मार्केटला पुश करत नाही, आपण फक्त आपल्या एंट्रीवर, एक्झिटवर आणि SL वर लक्ष देतो, जे की तुम्हाला प्रॉपरली मी शिकवलेलं आहे. एक्झॅक्ट लेवलवर जर आपली एंट्री असली आणि तिथनं जर मार्केट फ्लाय करतंय तर आपल्याला चांगलं प्रॉफिट होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की हा जो चॅलेंज सुरू आहे, हा ऑप्शन बाईंगचा चॅलेंज सुरू आहे इंडेक्समध्ये. तर इंडेक्समध्ये एंट्रीला खूप महत्व आहे. जिथे आपण एंट्री घेतो तिथनंच मार्केट रॉकेट सारखं वर गेलं पाहिजे आणि आपल्याला चांगलं प्रॉफिट दिलं पाहिजे. मिनिमम एक कॅन्डल पण जर वर गेली तरी आपलं चांगलं प्रॉफिट होतं, जे की तुम्हाला मी लाईव्ह मध्ये पण प्रूफ करून दाखवलेलं आहे. फक्त आपल्याला एक स्पेस पाहिजे,
जो की क्लिअर पाहिजे. त्यानंतर आपोआप आपलं जे टार्गेट आहे ते निघून येतं, जे की माझ्या प्रत्येक एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल. आणि आज पण मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं की स्मॉल एसएल घेऊन आपण मोठं टार्गेट कसं बुक करू शकतो. याच्या 5 पटीने जास्त आपण टार्गेट आज बुक केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पण आपला एसएल जातो तर अपोजिट साईडने जर आपल्याला ट्रेड मिळाला तर तो आपला जॅकपॉटच राहतो. तेच आज झालेलं आहे. आणि हेच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण शिकवलेलं होतं एक्झॅक्टली की रेंज बघा, रेंजच्या बाहेर काय रिॲक्ट करते ते बघा, त्यानंतर तुम्ही एंट्री एक्झिट करा. तर आजची पण लाईव्ह तुमच्या कामाची ठरलेली असेल, फायद्याची ठरलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या बँक निफ्टीच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.